श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जर तुम्हाला माहिती असेल की तुमचे पार्टनर आणि तुम्ही तुमच्या दोघांमध्ये कोणी तिसरी व्यक्ती आहे किंवा थर्ड पार्टी सिच्युएशन आहे की ज्याच्यामुळे तुमचे पार्टनर तुमच्यापासून दूर आहेत, तर आपण आज बघणार आहोत की तुमचे पार्टनर त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत खरंच हॅपी आहेत का. म्हणजे जसं की तुमचे पार्टनर ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं आहे, तर ते त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये हॅपी आहेत का, किंवा त्यांच्या लाईफमध्ये कोणी अदर पर्सन आहे त्यांच्यासोबत ते खुश आहेत का, आपण या रिडिंगमधून पाहून घेणार आहोत. 3 टाइम तुमच्या पार्टनरचं नाव घ्या, डिवाइनला प्रार्थना करा, ज्यांना तुम्ही मानता त्यांना प्रार्थना करा आणि पहा तुमचे पार्टनर थर्ड पार्टीसोबत हॅपी आहेत. प्लीज युनिवर्स गाईड करा काय सिच्युएशन आहे थर्ड पार्टी सोबत. 10 ऑफ वॉन्ड्स, द हँडमॅन, सिक्स ऑफ कप्स. तुमचे पार्टनर थर्ड पार्टीमध्ये इमोशनली अटॅच तर खूप आहेत. जी पण कोणी थर्ड पार्टी आहे त्यांच्यासोबत तुमचे पार्टनर इमोशनली अटॅचमेंट खूप ठेवत आहेत. तिथे खूप प्रेम असेल त्यांचं, ठीक आहे, पण इथे तुमचे पार्टनर तिथे हॅपी नाहीयेत, बिलकुल हॅपी नाहीयेत. एक बर्डन फील करतात. मे बी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्याच्यामुळे ते निभवण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, जर ऑलरेडी त्यांचं लग्न झालेलं आहे तर ते जबरदस्ती त्या थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये अडकले आहेत आणि मजबूरन ते नातं निभवत आहेत. पण इमोशनली अटॅचमेंट खूप असेल. मे बी की त्यांना त्यांची वाईफ आहे, त्यांना मुलं बाळं आहेत आणि त्यांच्यावरती खूप जास्त प्रेम त्यांचं आहे की ज्याच्यामुळे ते त्या सिच्युएशन मधून बाहेर पडू शकत नाहीयेत. किंवा थर्ड पार्टी फॅमिलीही असू शकते, ठीक आहे ना, थर्ड पार्टी फॅमिली पण असू शकते की फॅमिलीची अटॅचमेंट खूप आहे आणि ज्याच्यामुळे फॅमिलीच्या विरोधात जाऊन तुमच्यासाठी डिसिजन ते घेऊ शकत नाहीयेत. तर तिथे अटॅचमेंट खूप दिसत आहे आपल्याला थर्ड पार्टी सोबत. तर पण इथे तुमचे पार्टनर हॅपी नाहीयेत, ठीक आहे ना, बिलकुलही हॅपी दिसत नाही. एक बर्डन तुमचे पार्टनर तिथे फील करत आहेत, स्टक तिथे तुमचे पार्टनर फील करत आहेत. क्लेम करा पॉझिटिव्ह एनर्जी. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.